साहित्य महामंडळ ही अतिशय भ्रष्ट आणि खंडणी घेऊन संमेलन भरणारी संस्था. संजय राऊतांचा आरोप, तर नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन भरवलं का, राऊतांचा सवाल. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवारांची देखील गोरेंच्या वक्तव्यांचा निषेध करायला हवा, संजय राऊतांची मागणी. प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता, शिस्त आणण्यासाठी प्रयत्न करा, पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना मंत्र. स्वच्छ प्रशासन ठेवण्यासाठी कुणाशीही पर्वा करू नका, मोदींनी फडणवीसांना आदेश दिल्याची सूत्रांची माहिती. दिल्ली मराठी साहित्य संमेलनाकडे केंद्रीय मंत्र्यांची पाठ. मंत्र्यांनी पाठ फिरवल्यामुळे आयोजकांकडून नाराजीचा सूर. मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंची संमेलनाला गैरहजेरी. संमेलनात पद देऊनही मंत्री गैरहजर असल्यामुळे नाराजी. मंत्री गणेश नाईकांच्या ठाण्यातल्या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणावरती गर्दी. आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांची देखील जनता दरबाराला उपस्थिती. पक्षाकडनं ठाणे आणि पालघरची आपल्यावर जबाबदारी, त्यामुळे लोकांची कामं आणि पक्ष वाढवणं माझं काम, मंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया. तर पक्षाने आदेश दिल्यास ठाणे महानगरपालिकेवरती एकहाती सत्ता आणणार, गणेश नाईकांकडनं विश्वास. LIC कर्मचाऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर झाली भेट. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव. देशमुख हत्येप्रकरणी संबंधित मंत्र्यांनी पदापासून दूर राहण्याचा ठराव. मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात तक्रारीवर आज परळीच्या न्यायालयात सुनावणी. करुणा मुंडे यांनी दाखल केली होती ऑनलाईन तक्रार. धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप. 2 वर्षांच्या शिक्षेला माणिकराव कोकाटे सत्र न्यायालयामध्ये आव्हान देणार. कोकाटेंना दिलासा मिळणार की आमदारकी जाणार, याकडे लक्ष. खोटी कागदपत्र देऊन शासनाच्या सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे दोषी. छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय वडेट्टीवारांविरोधात आंदोलन. नरेंद्राचार्य महाराजांना अपशब्द वापरल्याप्रकरणी नरेंद्र महाराजांच्या भक्तांचं आंदोलन. अहिल्यानगरमध्येही विजय वडेट्टीवारांविरोधात नरेंद्राचार्य महाराजांवरील वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. वडेट्टीवारांनी नरेंद्राचार्य यांची जाहीर माफी मागावी, भक्तांची मागणी. काँग्रेसचे महासचिव मनोज शर्मा यांचा मुलगा भाजपात. अन्नू शर्मांनी शेकडो कार्यकर्त्यांसह चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश. बीडमधील मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला वारकरी संप्रदायाचाही पाठिंबा. उद्या होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होणार वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजेंची माहिती. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राज्य सरकारला अल्टिमेटम. 31 मार्चपर्यंत ओबीसींच्या मागण्या मान्य करा, अन्यथा ओबीसी समाज आंदोलनाची भूमिका घेणार, बबनराव तायवाडेंचा इशारा. नीलम गोरेंच्या माजी OSDकडनं निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक. मुलाला नोकरी लावतो असं सांगून 9 लाखांचा गंडा. सचिन चिखलीकरवरती फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल. मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या प्रकरणात निलंबित नायब तहसीलदारासह 2 महसूल कर्मचारी सह आरोपी. आतापर्यंत गुन्ह्यामध्ये एकूण 26 आरोपी, 11 जण अटकेत, एकाचा जामीन मंजूर. नाशिकमध्ये धार्मिक स्थळाच्या परिसरातील अतिक्रमण पालिकेने हटवलं असलं तरी परिसरात तणावाचं वातावरण. परिसरातील रस्ते बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास. सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकांसंदर्भात उद्या सुनावणी. 3 वर्षांपासून रखडल्या आहेत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका. महापालिकातील प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरती सरकारचा युक्तिवाद. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत एका लग्न सोहळ्यात एकत्र. एका शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात एकत्र. यावेळी रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरात रात्रभर जल्लोष. पोवई नाका इथे कार्यकर्ते उदयनराजेंच्या भेटीला. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मढी कनिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी. ग्रामसभेचा ठराव मंजूर. व्यापारी परंपरा पाळत नाहीत, ग्रामस्थांचा आरोप.
ठरावाचा निषेध नोंदवून सदर ग्रामपंचायतीवरती कारवाई करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाणार. पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती जमा व्हावं अशा आशयाचे मेसेजेस सोशल मीडियावरती व्हायरल. एमएसपी आधारित शेतमाल खरेदीबाबत शासन नव्याने धोरण ठरवणार. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. निकषात न बसणाऱ्या एजन्सीची मान्यता सुद्धा रद्द होणार. महाराष्ट्राचं नवीन वाळू धोरण आज जाहीर होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. तर 26 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी करण्यात येईल. भंडारा जिल्ह्यात बावनथडी नदीचं पात्र वाळू माफियांनी पोखरून काढलंय. वाळूचा मोठ्या प्रमाणावरती उपसा करून त्याची वाहतूक होत असल्यामुळे पात्र कोरडं ठाक. परिणामी अनेक गावांसमोर जलसंकट उभं. बुलढाण्यामध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण. जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा गावातील 8.5 वर्षाच्या मुलाला जीबीएसची लागण. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील एव्हिओ फार्मास्युटिकल कंपनीवरती अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. नशिल्या औषधाचं या कंपन्यांमध्ये उत्पादन घेतलं जात असल्याची माहिती मिळाल्यामुळे कारवाई. जळगावातील काही परीक्षा केंद्रावरती कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. कॉपी पुरवताना काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. तुळजापुरात ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या महिलेला मुंबईत अटक. मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता. ड्रग प्रकरणात 5 पैकी 4 आरोपी अटकेत. आरोपींना 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. वृद्धेच्या तोंडात बोळा दाबून हत्या. कोल्हापुरातल्या गडहिंग्लज शहरातील धक्कादायक घटना. शोभा धनवडे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत ढकलून दिला. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये डिव्हायडरला धडकून कारने पेट घेतला. जामखेड बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपाजवळ अपघात. घटनेत गाडीतील 2 जणांचा मृत्यू. यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यातून हातातील बेड्यांसह चोरटा पसार. चोरटा 7 वर्षांपासून फरार होता. नुकतीच एलसीबी पथकाने अटक केली होती. कडक उन्हामुळे मुंबईकरांचा पाणीसाठा अर्ध्यावर. बाष्पीभवन गळतीमुळे तलावातलं पाणी अटलं. मुंबईतला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 7,47,436 दशलक्ष लिटर. बुलढाण्याच्या लोणार सरोवर परिसरातील खडकपूर्णा नदीत सापडले रांजण खळगे. हजारो वर्षांच्या निर्मिती प्रक्रियेतनं रांजण खळगे तयार. इंग्रजी भाषेची परीक्षा देणाऱ्या 62% विद्यार्थ्यांना वाटते उच्चारांची भीती. परीक्षेच्या निकालावरती नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता. पियर्सनच्या सर्वेक्षण अहवालामध्ये माहिती समोर. शिवाजीराजांच्या 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाची पॅरिसमध्ये शिष्टमंडळ भेट. यावेळी युनेस्कोतील भारताचे राजदूत विशाल शर्मा आणि महाराष्ट्राचे अधिकारी उपस्थित होते. आळंदीमध्ये विजया एकादशी निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. राज्यभरातनं भाविक दर्शनासाठी आळंदी. भारताच्या विराट विजयानंतर पाकिस्तानातही सेलिब्रेशन. विराटच्या कामगिरीचं सगळीकडेच कौतुक. भारताच्या विजयानंतर इंदूरमधील क्रिकेट प्रेमींचा मोठा जल्लोष. इंदूरच्या राजवाड्याला आकर्षक रोषणाई. 15व्या ऑल इंडिया पोलीस कमांडो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या फोर्समनची बाजी. चक्रव्यूह अर्बन वॉरफेअर ट्रॉफी. चक्रव्यूह जंगल वॉरफेअर ट्रॉफीवर नाव. महाकुंभ मेळ्याच्या 43व्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी. सकाळी 8 वाजेपर्यंत 35,31,000 भाविकांनी स्नान केलं. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात आज स्वच्छतेचा विश्वविक्रम होणार. दुपारी 12 वाजता एकाच वेळी 15,000 कर्मचारी साफसफाई करणार. गिनीज बुक ऑफ वर्ल्डचे अधिकारी विश्वविक्रमाच्या वेळी हजर राहतील. पंतप्रधान मोदींची महिला दिनानिमित्त मोठी घोषणा. मोदी विविध क्षेत्रातल्या महिलांना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सोपवणार. महिला त्यांचे अनुभव आणि आव्हानं शेअर करण्यासाठी सोशल मीडिया अकाउंट सोपवण्याची योजना. तेलंगणातल्या नागर कर्नूल जिल्ह्यात बोगदा कोसळून दुर्घटना. घटनेला 48 तास उलटून गेल्यानंतरही बचाव कार्य सुरू. जर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्ष ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन विजयी. सीडीयूला 28.5% मतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.